मराठा आरक्षण जीआर वरून मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आणि यानंतर राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली। मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर ही बैठक होती। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार। मराठा आरक्षण जीआर वरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं कळतं आणि यानंतर आता राष्ट्रवादीने तातडीची एक बैठक बोलावली। मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर ही बैठक होती। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। मराठा आरक्षणासंदर्भात काल सरकारने जीआर काढला आणि या जीआरला आता छगन भुजबळ यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळते। त्यांची नाराजी समोर आली आणि नाराजी समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीने एक तातडीची बैठक बोलावली। मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर ही बैठक होती। या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, देवगिरी बंगल्यावर आता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। नेमकी काय बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, काय अपडेट्स मिळतात? खरं तर आज अजित पवार हे माध्यमांसमोर येण्याची शक्यता होती, मात्र आता जे कळतं आहे की देवगिरी बंगल्यावर अजित पवारांनी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। खरं तर छगन भुजबळांनी कॅबिनेट बैठकीला उपस्थिती लावलेली नाही, आपली नाराजी त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे। इतकंच आहे तर माध्यमांसमोर येऊन आपण येत्या सोमवारपर्यंत वकिलांचा सल्ला घेऊन मराठा आरक्षणाच्या जीआर बाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। एक प्रकारे सरकारमधूनच आता ओबीसी नेते हे मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करताना दिसतात, उघड नाराजी व्यक्त करताना दिसतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय हा प्रश्न आता उपस्थित होतो, कारण छगन भुजबळांनी सकाळी माध्यमांसमोर मांडलेली भूमिका ही त्यांची व्यक्तिगत आणि ओबीसी नेते म्हणून असणारी भूमिका आहे। मात्र पक्ष म्हणून आता नेमकी काय भूमिका घ्यायची असा पेच कदाचित अजित पवारांसमोर पडलेला असू शकतो। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते हे देवगिरी बंगल्यावर बैठकीसाठी एकत्र होत आहेत आणि त्यानंतर कदाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा माध्यमांसमोर येतील आणि या संपूर्ण प्रकरणावरती मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात आणि छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात राष्ट्रवादीची पक्ष म्हणून अधिकृत भूमिका जाहीर करतील। धन्यवाद मनश्री या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राष्ट्रवादी आता नेमकं पुढची भूमिका काय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे।